नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी करत आहे लसूणी मेथी आणि त्यासोबत आहे बाजरीची भाकर। तर ही मेथी मी स्वतः माझ्या हाताने लावलेली आहे। तर जिथे पाणी जास्त झालं होतं ती तरंगून एका साईडला झाली आणि तिथं खूप जास्त दाट झाली होती। मग ती सर्व उपटून आणली मम्मीनी। तर आमच्या शेजारी पाजारी सर्वांना वाटली आणि मला एवढी दिली। तर मी तिला चांगली निसून घेतली आहे। 4-5 पाण्याने तिला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला मी अशी बारीक चिरून घेत आहे। बघू शकता मी अशा प्रकारे तिला बारीक चिरून घेतलेली आहे आणि थंडीच्या दिवसात खाण्यास चांगली असते मेथीची भाजी। तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खा। तर कढईमध्ये मी तेल टाकून जिरा टाकलेला आहे। त्यामध्ये लसूणचा ठेसून टाकला आहे लसूण, त्याला थोडं कळसून घेते। नंतर मेथी कळसून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते, कारण पुढं पण मीठ टाकणार आहे, तो थोडंच टाकते। तर तिला इकडे शिजेपर्यंत मी इकडे तव्यावरती शेंगदाणे भाजून घेते। बघू शकता हे आपले शेंगदाणे अशा प्रकारे मी भाजून घेत आहे। तर हे आपले भाजलेले आहे शेंगदाणे, त्यांना मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि नंतर हे 2 चम्मच पीठ आहे बेसनचं। तर याला मी असं भाजलेलं आहे कलर येईपर्यंत। तर हे शेंगदाणे आणि हे बेसनचं पीठ मी मिक्सरमधून काढून घेते। तर आता कढईमध्ये मी तेल टाकते। तेल टाकल्यानंतर थोडासा जिरा टाकते। जिरा चांगला तडतड झाला की लसूणची पेस्ट टाकते, लसूण ठेचून। तर लसूण कलर चेंज झाला की त्यामध्ये कांदा टाकला, हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली आणि आपण पेस्ट केलेला हा यामध्ये मसाला काढला टाकते। तर यामध्ये मी कोमट पाणी टाकलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आपण ही कलसलेली मेथीची भाजी यामध्ये मी टाकून हलवून घेते। बघू शकता अशी आपली भाजी तयार होत आहे। तर इकडे मी परत तेल ठेवलं, त्यामध्ये जिरा आणि लसूण तडतड करण्यासाठी टाकलं आणि लाल काश्मीरी मिरची कळसून यामध्ये वरतून तडका देत आहे। तर बघू शकता असं मस्त कलर येईल आणि खरंच खूप खूप छान झालेली आहे ही भाजी आणि मी पहिल्यांदाच केली आहे आणि घरची शेतातली भाजी आहे। तर खूपच छान चव आलेली आहे भाजीला। तर तुम्ही पण करून पहा ही अशी भाजी, खूपच छान झालेली आहे। नक्की ट्राय करा। मी तर केली आणि खाऊनही बघितली तर खूपच छान लागलेली आहे। तर असा कलरही छान आलेला आहे। बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागेल। तर तुम्ही पण करून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।